गुड मॉर्निंग. मायसेल्फ सावत यशवी फ्रॉम SDM कॉलेज कराड. आज आपण इन्व्हर्स फंक्शन यावरचे जे रिमेनिंग एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल बघणार आहे. याआधी आपण काय बघितलं होते, प्रिन्सिपल व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे बघितलं. आता आपण इव्हॅल्युएटचे क्वेश्चन बघणार आहे. त्याबद्दल दुसरा क्वेश्चन आहे टॅन इन्व्हर्स √3 प्लस सेक इन्व्हर्स -2. हे आपल्याला इक्वेशन मायनस येत आहे, मायनस ऑफ सेक इन्व्हर्स -2. हे एक्झाम्पल आपल्याला इव्हॅल्युएट करायचे. म्हणजे थोडक्यात ह्या इक्वेशनचं जे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता पहिल्यांदा आपण काय करणार आहे, पर्टिक्युलरली ह्या फर्स्ट टर्मचं पहिली प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करणार आणि सेम त्या पद्धतीने ह्या सेकंड टर्मची काय करणार आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. आता प्रिन्सिपल व्हॅल्यू कशी फाइंड करायची हे तुम्हाला माहीत आहे. आता त्या पद्धतीनेच आपण सोल्युशनमध्ये प्रत्येक टर्मसाठी सेपरेट प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करू आणि जी प्रिन्सिपल व्हॅल्यू येते ती ह्या इक्वेशनमध्ये पुट आउट करू. बघा, लेट टॅन इन्व्हर्स √3 इक्वल टू, मी अल्फा अँगल कन्सिडर केला आणि तुमचा अल्फा कुठे बिलॉंग पाहिजे तर -π/2 to π/2 मध्ये. ह्या रेंजमध्ये जर तुमचा अल्फा बिलॉंग करत असेल तर ह्या टॅन इन्व्हर्स √3 साठी आपण काय करणार आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाइन करणार. मग ह्यावरून डेफिनेशनवरून काय मिळणार, टॅन इन्व्हर्स RHS साइडला कन्सिडर झाला तर √3 इक्वल टू काय मिळणार आपल्याला इक्वेशन, टॅन अल्फा. म्हणजेच टॅन अल्फा इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला व्हॅल्यू √3. मग आता असा अल्फा डिफाइन करायचा किंवा असा अल्फा हा अँगल आपल्याला पाहिजे की त्या अँगलवरती जर टॅन्जंट फंक्शन अप्लाय केलं तर त्याची व्हॅल्यू काय आली पाहिजे आपल्याला, √3 आली पाहिजे. म्हणून त्या अल्फासाठी आपल्याला व्हॅल्यू डिफाइन करायची. पण तुम्हाला माहित आहे कोणत्या अँगलसाठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन टॅन्जंटची व्हॅल्यू √3 येते, तर ती व्हॅल्यू काय असते आपल्याला अल्फासाठी डिफाइन होणार. तुम्हाला काय माहित आहे, टॅन π/3 याची व्हॅल्यू पण काय असते, √3 असते. मग हे दोन्ही इक्वेशन कंपॅरिझन करा. ह्याला फर्स्ट इक्वेशन द्या, ह्याला सेकंड इक्वेशन द्या. कंपेअरिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग आपल्याला काय मिळणार आहे बघा, टॅन अल्फा इक्वल टू √3 इक्वल टू टॅन π/3. ॲट अ टाइम टॅन अल्फा आणि टॅन π/3 हे दोन्ही काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. मग कंपॅरिझन केलं तर अल्फा इक्वल टू आपल्याला अँगल काय मिळतो, तर अल्फा इक्वल टू अँगल काय मिळणार आहे आपल्याला, π/3 मिळणार. म्हणून यावरून टॅन इन्व्हर्स √3 ची व्हॅल्यू म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, अल्फा. म्हणजेच तो किती मिळाला, टॅन इन्व्हर्स √3 इक्वल टू काय मिळाला, π/3 हा आपल्याला अँगल डिफाइन झाला. आता सेम त्या पद्धतीने सेक इन्व्हर्स -√3 साठी काय -2 साठी आपल्याला अँगल डिफाइन करायचा. मग बघा, अगेन मी काय कन्सिडर केलं, सेक इन्व्हर्स -2 इक्वल टू बीटा हा अँगल डिफाइन केला आणि तो बीटा कुठे तुमचा बिलॉंग्स झाला पाहिजे तर 0 ≤ बीटा ≤ 5. म्हणजे सेक इन्व्हर्स फंक्शन साठी तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय आहे तर क्लोज्ड इंटरवल 0 to π आहे. आणि त्यामध्ये जर तो बीटा डिफाइन होत असेल किंवा बिलॉंग करत असेल तर सेक इन्व्हर्स -2 साठी आपण काय करणार आहे, बीटा या अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. मग आता यावरून काय इक्वेशन मिळेल, नेक्स्ट सेक इन्व्हर्स ह्या साइडला आहे, RHS ला घेतलं तर काय मिळेल, सेक बीटा इक्वल टू काय मिळेल, -2. मग आता आपल्याला पहिल्यांदा शोधायचं काय आहे, सेक ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये कोणत्या अँगलसाठी आपल्याला त्याची व्हॅल्यू -2 मिळते. मग आता आपल्याला काय करायचं आहे बघा, वी नो दॅट सेक, आता सेक
सेकसाठी आपल्याला व्हॅल्यू कोणत्या अँगलसाठी व्हॅल्यू 2 मिळते हे बघायचं आहे. तर तुम्हाला माहीत आहे -sec π/3 याची व्हॅल्यू काय असते तुमची -2 असते. -sec π/2 ची व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला -2 मिळते. आता हेच आपण निगेटिव्ह अँगलसाठी डिफाइन करू. sec ऑफ -π/3 इक्वल टू काय मिळणार -2 मिळते. मग यावरती अलाइडचा अँगल डिफाइन करा. देअरफॉर sec ऑफ π - π/3 इक्वल टू काय मिळेल -2 मिळेल. अलाइड अँगलची प्रोसिजर आपण डिफाइन केली. मग सांगा π × 3 म्हणजे 3π - π म्हणजे काय मिळेल 2π डिवायडेड बाय 3 याची व्हॅल्यू काय मिळते 2. म्हणजे सेक फंक्शन मध्ये कोणत्या अँगलवरती हा डिफाइन केला 2π/3 वरती डिफाइन केला तर त्याची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला -2 मिळते. मग हे इक्वेशन थर्ड आणि हे फोर्थ कंपॅरिझन करा. कंपेअरिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. मग यावरून आपल्याला काय मिळेल sec बीटा इक्वल टू -2 इक्वल टू sec ऑफ 2π/3. मग कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बीटा इक्वल टू 2π/3 हा अँगल मिळाला. म्हणजे sec इन्व्हर्स -2 ही कोणत्या अँगलसाठी व्हॅल्यू मिळते म्हणजे त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू काय आली आपली 2π/3 आली. मग हे जे काही व्हॅल्यू आहे ते आपण आलेल्या इक्वेशन मध्ये पुट आउट करू. देअरफॉर मग इक्वेशन कन्सिडर करा. देअरफॉर कन्सिडर tan इनवर्स √3 मायनस sec इनवर्स -2. देअरफॉर आता tan इनवर्स √3 साठी आपल्याला अँगल प्रिन्सिपल व्हॅल्यू काय डिफाइन झाले π/3 डिफाइन झाले. मग याची व्हॅल्यू आपण काय पुट आउट करणार π/3 मायनस सेम त्या पद्धतीने sec इन्वर्स -2 ह्या फंक्शन साठी आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू काय डिफाइन झाले बीटा. बीटा इथे पुट आउट केला तर sec इन्वर्स -2 इक्वल टू काय मिळेल 2π/3 मिळेल. म्हणजे त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू काय मिळेल 2π/3 मिळेल. सिम्प्लिफाय करा. दोन्हींचा डिनोमिनेटर सेम आहे फक्त न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करा. π - 2π डिवायडेड बाय 3 म्हणजेच काय मिळेल π - 2π म्हणजेच काय मिळेल -π/3. हे झालं ह्याची व्हॅल्यू जे आपल्याला इक्वेशन दिले ते इव्हॅल्युएट केलं आणि त्याची इव्हॅल्युएशनची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल -π/3. जसं सेम पद्धतीने आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाइन केले त्यानुसार आपण इव्हॅल्युएशन मध्ये किंवा इव्हॅल्युएट एक्झाम्पल मध्ये आधी प्रिन्सिपल व्हॅल्यू काढतो आणि त्या इक्वेशन मध्ये पुट आउट करून फक्त सिम्प्लिफाय करतो. आता ह्यावर सारखंच नेक्स्ट एक्झाम्पल बघूया इव्हॅल्युएटचे. हे सेकंड एक्झाम्पल झालं. आता थर्ड एक्झाम्पल बघूया. cosec इन्वर्स -√3 cosec इन्वर्स -√3 प्लस cot इन्वर्स √3 cot इन्वर्स √3. आता ह्यासाठी काय करायचं आपल्याला सॉरी इथे √3 नाही √2 आहे. आता याचं काय करायचं आहे इक्वेशनची आपल्याला व्हॅल्यू डिफाइन करायची. या आधीचे एक्झाम्पल आपण कसे सॉल्व केले सेपरेट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू काढल्या आणि ह्या इक्वेशनमध्ये पुट आउट केल्या. आता सेम त्या पद्धतीने कोसेक इन्वर्स √2 ची आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाइन करणार आहे आणि त्यावरून सेम त्या पद्धतीने कॉट इन्वर्स √3 ची प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाइन करणार. बघा सोल्युशनमध्ये लेट कोसेक इन्वर्स √3 इक्वल टू अल्फा डिफाइन केला आणि अल्फा कुठे बिलॉंग करतो तर -π/2 लेस दॅन इक्वल टू अल्फा लेस दॅन इक्वल टू π/2 ही कंडिशन फाइंड आउट करतो. मग यावरून काय मिळणार बघा कोसेक अल्फा इक्वल टू √3 हे इक्वेशन फर्स्ट आहे.
तर हे इक्वेशन काय फर्स्ट दिले, कारण की आता कोसेक अल्फासाठी आपल्याला इक्वेशन काय मिळते √3. मग आपल्याला असा अल्फा म्हणजे ही प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन करायची अल्फासाठी की असा कोणता अँगल असेल की त्यावरती कोसेक हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अप्लाय केल्यानंतर त्याची व्हॅल्यू -√2 मिळेल. -√2 मिळेल. मग आता आपला हा अल्फा डिफाईन करायचा आहे, शोधायचा आहे. मग त्यापूर्वी तुम्हाला काय माहीत आहे, वी नो दॅट आता व्हॅल्यू आपली निगेटिव्ह आहे, मग अँगल पण काय असणार सेम त्या पद्धतीने निगेटिव्ह असणार. म्हणून कॉस ऑफ किंवा कोसेक π/4 कोसेक π/4 काय असणार आपला हा निगेटिव्ह ऑफ कोसेक π/4 ची व्हॅल्यू काय असणार आहे -√2 असणार. हे आपल्याला माहीत झालं. आता ह्यावरून काय करा, त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन करा, कंपॅरिझन करा. मग यावरून हे इक्वेशन फर्स्ट असेल आणि हे इक्वेशन सेकंड असेल. मग दोन्ही इक्वेशन कंपॅरिझन करा. कंपॅरिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग यावरून काय मिळतो, कोसेक अल्फा इक्वल टू -√2 इक्वल टू मायनस ऑफ कोसेक π/4. मग यावरून काय मिळणार, कोसेक अल्फा इक्वल टू काय मिळेल मायनस कोसेक π/4 म्हणजेच काय मिळेल कोसेक ऑफ -π/4. इथं आपण निगेटिव्ह अँगलची डेफिनेशन म्हणजे जर तुमचा कोसेक -θ असेल तर त्यासाठी आपण काय लिहितो -कोसेक θ लिहितो. मग कंपॅरिझन करा. यावरून अल्फा इक्वल टू काय मिळेल -π/4. देअरफॉर कोसेक इनव्हर्स -√2 इक्वल टू व्हॅल्यू काय मिळते आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू -π/4. हे आपल्याला फर्स्ट टर्मसाठी आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन केली. सेम त्या पद्धतीने कॉट इनव्हर्स √3 साठी आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन करणार. मग बघा अगेन आता काय कन्सिडर करणार, कॉट इनव्हर्स √3 इक्वल टू बीटा अँगल कन्सिडर केला आणि बीटाचीच आपल्याला व्हॅल्यू काय करायचे फाइंड आउट. आणि त्यासाठी रेंज काय, बीटा कुठे बिलॉंग पाहिजे तर ओपन इंटरवल 0 to π मध्ये जर बीटा बिलॉंग करत असेल तर तुम्ही ह्या कॉट इनव्हर्ससाठी प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. मग आता कॉट इनव्हर्स RHS साईडला गेलं तर काय मिळेल, कॉट बीटा इक्वल टू √3. आता ह्याला इक्वेशन थर्ड द्या. आता आपल्याला असा बीटा डिफाईन करायचा आहे की त्यावरती कॉट हे फंक्शन अप्लाय केल्यानंतर त्याची व्हॅल्यू √3 येते. मग तुम्हाला माहिती आहे देअरफॉर वी नो दॅट कोणत्या अँगलसाठी आपल्याला कॉट ह्या फंक्शनची व्हॅल्यू √3 मिळते, तर तो अँगल काय आहे तुम्हाला तर कॉट π/6. ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू काय असते √3. हे आपल्याला माहीत आहे. आणि आपल्याला शोधायचं काय आहे बीटासाठी प्रिन्सिपल व्हॅल्यू. मग दोन्ही इक्वेशन कंपॅरिझन करा. कॉट बीटा इक्वल्स टू √3 इक्वल्स टू कॉट π/6. मग यावरून काय मिळतं कॉट बीटा इक्वल टू कॉट π/6. म्हणजेच बीटा इक्वल टू अँगल काय मिळाला आपल्याला π/6 मिळाला. मग हा बीटा ह्यामध्ये पुट आउट केला तर त्यावरून काय मिळणार कॉट इनव्हर्स √3 इक्वल टू काय मिळणार π/6 ही व्हॅल्यू मिळाली. फर्स्ट टर्मसाठी आपल्याला -π/4 मिळाला आहे आणि सेकंड टर्मसाठी व्हॅल्यू काय मिळाली π/6. मग ह्या इक्वेशनमध्ये त्या व्हॅल्यू पुट आउट करा. देअरफॉर कोसेक इनव्हर्स -2 प्लस कॉट इनव्हर्स √3 इक्वल टू तर कोसेक इनव्हर्स -2 ची व्हॅल्यू काय आहे -π/4 प्लस कॉट इनव्हर्स √3 ची व्हॅल्यू काय आहे π/6. मग आता काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा.
-6π प्लस 4π डिवाइड बाय 24. म्हणजेच काय मिळेल -2π डिवाइडेड बाय 24. -2π डिवाइडेड बाय 24. आणि ह्याला भाग घालवल्यानंतर आपल्याला काय मिळेल तर इक्वल टू -π डिवाइडेड बाय 12. 2 ने भाग घालवला तर आपल्याला काय मिळेल -π डिवाइड बाय 12. ही झाली आपल्या ह्या इक्वेशनसाठी व्हॅल्यू डिफाईन झाली. सेम त्या पद्धतीने आपण प्रोसेस करून डिफाईन केलं. हे झालं आपलं थर्ड एक्झाम्पल. आता लास्ट एक्झाम्पल आहे सेम ह्या पद्धतीने आणि त्यासाठी आपण काय करणार आहे हे इक्वेशन इव्हॅल्युएट करणार आहे. मग बघूया लास्ट एक्झाम्पल काय आहे यामधलं इव्हॅल्युएशन मधलं. घ्या नेक्स्ट कॉस इनवर्स होल कॉस इनवर्स 1/2 प्लस 2 इंटू साइन इनवर्स 1/2. ह्या एक्झाम्पलसाठी काय करायचं आहे आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन करायची. मग सेम प्रोसेस पहिल्या टर्मची आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन करूया. बघा सोल्युशनमध्ये लेट कॉस इनवर्स 1/2 इक्वल टू अल्फा डिफाईन केला आणि अल्फा कुठे बिलॉंग पाहिजे तर वेअर 0 लेस दॅन इक्वल टू अल्फा लेस दॅन इक्वल टू पाय. म्हणजे जर अल्फा तुमचा क्लोज्ड इंटरवल 0 टू पाय मध्ये बिलॉंग करत असेल तर त्यावरून तुम्ही या इनवर्स फंक्शनची प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन करा. मग बघा कॉस इनवर्स त्या साईडला गेला तर काय मिळेल कॉस अल्फा इक्वल टू 1/2 मिळेल. याला इक्वेशन फर्स्ट. पण तुम्हाला माहित आहे कोणत्या अँगलसाठी कॉस ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू 1/2 येते. कोणता अँगल आहे तुमचा तो तर तो अँगल काय आहे आपला π/3. म्हणून आपल्याला माहित असलेल्या अँगलनुसार cos π/3 ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला 1/2. हे इक्वेशन सेकंड कन्सिडर करा. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड काय करा कंपॅरिझन करा. यावरून काय मिळेल cos अल्फा इक्वल टू 1/2 आणि त्याच वेळेला cos π/3 ची व्हॅल्यू पण आपल्याला काय मिळते 1/2. मग यावरून काय मिळणार cos अल्फा इक्वल टू cos π/3. म्हणून अल्फा इक्वल टू काय मिळाला π/3 हा अँगल मिळाला. मग ही अल्फाची किंमत ह्यामध्ये पुट आउट करा. देअरफॉर cos इनवर्स 1/2 इक्वल टू अँगल काय मिळाला आपल्याला π/3 मिळाला. हे पहिल्या टर्मसाठी आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन केली. आता सेम त्या पद्धतीने साइन इनवर्स साठी आपण काय करणार आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट. मग बघा अगेन साइन इनवर्स 1/2 इक्वल टू बीटा आणि बीटा कुठे बिलॉंग करतो तर -π/2 लेस दॅन इक्वल टू बीटा लेस दॅन इक्वल टू π/2. म्हणजे जो बीटा हा अँगल आहे तो कुठे पाहिजे तुमचा क्लोज्ड इंटरवल -π/2 टू π/2 साठी. मग साइन ह्या साईडला आला तर काय मिळेल साइन बीटा इक्वल टू काय मिळेल व्हॅल्यू 1/2 मिळेल. त्याला इक्वेशन थर्ड द्या. आता बीटा हा अँगल डिफाईन करायचा आहे आणि तुम्हाला जे माहित आहे त्यावरून तो तुम्ही डिफाईन करा. वी नो दॅट. आता सांगा साइन ह्या फंक्शनसाठी कोणत्या अँगलसाठी व्हॅल्यू तुम्हाला 1/2 मिळते तर तो अँगल आहे π/6. म्हणजे साइन π/6 ची व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला 1/2 मिळते. जे माहित आहे त्यावरून आणि जे दिले त्यावरून आपण आता काय करणार आहे बीटा डिफाईन करू. मग इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन फोर्थ कंपॅरिझन करा. साइन बीटा इक्वल टू काय मिळेल 1/2 आणि त्याच वेळेला साइन π/6 ची व्हॅल्यू पण काय असते तुमची 1/2 असते. मग कंपॅरिझन करा. नेक्स्ट स्टेपला काय मिळेल साइन बीटा इक्वल टू काय मिळेल तुम्हाला साइन π/6. मग ह्यावरून बीटा इक्वल टू अँगल काय आला तुम्हाला बीटा इक्वल टू काय मिळाला π/6 मिळाला. आता ही दिलेली बीटा ही व्हॅल्यू ह्यामध्ये पुट आउट करा. काय मिळेल साइन इनवर्स 1/2
इक्वल टू काय मिळेल पाय बाय 6. म्हणजे साइन इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली पाय बाय 6. सेम त्या पद्धतीने कॉस इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू काय मिळाली आपण काढली आधी काय ती काय आहे पाय बाय 3. आता ह्या दोन व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट आउट करा. देअरफॉर कॉस इनवर्स 1/2 प्लस 2 इंटू साइन इनवर्स 1/2. मग व्हॅल्यू पुट आउट केल्यानंतर काय मिळेल कॉस इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू काय आपली पाय बाय 3 प्लस 2 इंटू काय मिळेल पाय बाय 6. म्हणजेच काय मिळेल पाय बाय 3 प्लस 2 ने भाग घालवा काय उरेल फक्त 3 बेक 6 आणि पाय बाय 3 प्लस काय मिळेल पाय बाय 3. आता दोन्हींचा डिनोमिनेटर सेम आहे मग फक्त अंशाची बेरीज केली पाय प्लस पाय 2 पाय डिवायडेड बाय 3 हे मिळालं आपल्याला या इक्वेशनसाठी पर्टिक्युलर व्हॅल्यू. सेम त्या पद्धतीने आपण प्रोसेस केले. जे पहिला क्वेश्चन घेतला होता त्यानुसार आपण प्रत्येक टर्मच्या काय केल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन केले आणि आलेल्या प्रिन्सिपल व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट आउट करून त्याची फायनल व्हॅल्यू फाइंड आउट केली. ह्या पद्धतीने एक्झाम्पल्स आपले इव्हॅल्युएट झाले. आता नेक्स्ट आहे एक्झाम्पल ते आहे टू दॅट करण्यासाठी. मग बघूया कोणत्या टर्म्स आपल्याला टू दॅट करण्यासाठी विचारले आणि त्यावरून ते आपण सोल्युशन त्याचं प्रूफ डिफाईन करणार. मग बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे किंवा क्वेश्चन घ्या. प्रूव्ह दी फॉलोइंग इक्वेशन्स. क्वेश्चन बघा प्रूव्ह दी फॉलोइंग इक्वेशन्स. मग पहिलं इक्वेशन काय दिले बघा साइन इनवर्स 1/√2 साइन इनवर्स 1/2 1 डिवाइड बाय √2 माइनस 3 इंटू साइन इनवर्स 1/2 आणि प्लस इक्वल टू ही व्हॅल्यू काय दाखवायची आपल्याला -3 पाय डिवायडेड बाय 4 दाखवायचं. इक्वेशन काय दिले बघा आयडेंटिटी काय दिले साइन इनवर्स 1/√2 माइनस 3 इंटू साइन इनवर्स 1/2 ह्याची व्हॅल्यू आपल्याला कशाशी इक्वल येते -3 पाय डिवाइड बाय 4 साठी येते हे दाखवायचं आहे. मग काय करणार सेम प्रोसेस जी LHS साईड आपण कन्सिडर करणार आहे. LHS साईड काय तुमची साइन इनवर्स 1/√2 माइनस 3 इंटू साइन इनवर्स 1/2 पाय. आता ही LHS साईड कन्सिडर करणार आहे. मग त्यामध्ये काय करणार ह्या प्रत्येक पहिल्या टर्म आणि सेकंड टर्मची काय करणार पहिल्यांदा प्रिन्सिपल पर्टिक्युलर व्हॅल्यू डिफाईन करणार आणि ज्या व्हॅल्यू येतात त्या व्हॅल्यू यामध्ये पुट आउट करणार आणि पुट आउट केल्यानंतर तुम्हाला इक्वल येते का नाही चेक करायचं. इथे √3 आहे √3 डिवायडेड बाय 2. मग बघा सोल्युशनमध्ये लेट साइन इनवर्स 1/√2 इक्वल टू अँगल अल्फा कन्सिडर केला आहे आणि अल्फा कुठे बिलॉंग करतो तर -π/2 लेस दॅन अल्फा लेस दॅन इक्वल टू π/2 साठी. मग आता डिफाईन करा साइन इनवर्स LHS ला गेल्यावर काय मिळेल तर साइन अल्फा इक्वल टू काय मिळेल व्हॅल्यू 1/√2. याला इक्वेशन फर्स्ट. मग आता सांगा असा कोणता अल्फा असेल किंवा अँगल असेल की त्यावरती साइन हे फंक्शन अप्लाय केल्यानंतर त्याची व्हॅल्यू 1/√2 मिळते. तर तुम्हाला माहित आहे साइन π/4 याची व्हॅल्यू काय असते 1/√2. हे इक्वेशन सेकंड जे माहित आहे ते आपण डिफाईन केले. मग फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन कंपॅरिझन करा तर यावरून काय मिळेल देअरफॉर साइन अल्फा इक्वल टू 1/√2 आणि त्याच वेळेला साइन π/4 ह्याची पण व्हॅल्यू आपल्याला काय मिळते 1/√2. मग ह्यावरून अल्फा कंपॅरिझन करा अल्फा इक्वल टू काय मिळाला π/4 आणि दिलेला अल्फा यामध्ये पुट आउट करा देअरफॉर साइन इनवर्स 1/√2 इक्वल टू अँगल काय मिळाला आपल्याला π/4. तसेच त्या पद्धतीने साइन इनवर्स √3/2 यासाठी काय करणार आहे आपण अल्फा डिफाईन करणार. बघा अगेन
साइन इनवर्स √3/2 इक्वल टू बीटा, आणि बीटा कुठे बिलॉंग करतो -π/2 लेस दॅन इक्वल टू बीटा लेस दॅन इक्वल टू π/2. देयरफॉर साइन बीटा इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल √2. मग सांगा कोणत्या बीटा ह्या अँगलसाठी साइन ह्या फंक्शनची व्हॅल्यू आपल्याला √3/2 मिळते. जे माहीत आहे ते सांगा. तो अँगल म्हणजेच काय येतो π/3. साइन π/3 ची व्हॅल्यू काय असते आपल्याकडे √3/2 असते. जे माहीत आहे त्यावरून डिफाईन केलं. मग ह्याला इक्वेशन हे थर्ड कन्सिडर केलं, हे फोर्थ. दोन्ही कंपॅरिझन करा. तर साइन बीटा इक्वल टू √3/2 इक्वल टू साइन काय मिळेल π/3. यावरून बीटा इक्वल टू काय मिळेल π/3 मिळाला. आणि हा बीटा ह्या इक्वेशनमध्ये पुट आउट करा. तर साइन इनवर्स √3/2 इक्वल टू काय मिळेल व्हॅल्यू आपल्याला π/3. मग आता दोन्ही पण टर्मचे आपण व्हॅल्यू डिफाईन केले. आता यातली इक्वेशनमध्ये LHS साईड कन्सिडर करू. LHS इक्वल टू काय आहे LHS साइन इनवर्स 1/√2 मायनस 3 इंटू साइन इनवर्स √3/2. मग यामध्ये व्हॅल्यू पुट आउट करा. साइन इनवर्स 1/√2 ची व्हॅल्यू काय आली π/4 मायनस 3 इंटू साइन इनवर्स √3/2 ची व्हॅल्यू आपण काढली ती काय आहे π/3. मग 3 ला 3 कॅन्सल होईल. मग फक्त काय राहील π/4 मायनस पाय म्हणजेच काय मिळेल पाय मायनस 3π सॉरी 4π डिवाइडेड बाय 4. पाय मायनस 4π म्हणजेच काय मिळेल आपल्याला -3π डिवाइडेड बाय 4. आणि हीच काय आपली RHS साईड. आणि तेच दाखवायचं होतं की हे इक्वेशन त्याची फायनल व्हॅल्यू काय येते आपल्याला -3π/4. हे आपण ह्या पद्धतीने डिफाईन केले. सेम प्रोसेस आहे. प्रत्येक टर्मच्या आपण इन्व्हर्स फंक्शनच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन केलेत आणि त्या व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये कन्सिडर करून जे दाखवायचं होतं ते दाखवते. LHS इक्वल टू RHS मिळालंय म्हणजेच इथे हे इक्वेशन आपलं प्रूव्ह झालंय. म्हणजे साइन इनवर्स 1/√2 मायनस 3 इंटू साइन इनवर्स √3/2 ह्याची व्हॅल्यू काय येते आपल्याला मिळते -3π/4 मिळते. आणि ती कशी मिळते ते आपण इथे या पद्धतीने प्रूव्ह केले. ह्या पद्धतीने आपण सगळे प्रूव्ह करू शकतो. आता ह्या पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत ते पण ह्या पद्धतीने आपण प्रूव्ह करूया. ते आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. रिमेनिंग एक्झाम्पल कसे प्रूव्ह करायचे. सेम ह्या पद्धतीने आपण प्रूव्ह करणार आहे. प्रत्येक टर्मच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू काढून त्यामध्ये LHS साईड कन्सिडर करून त्यामध्ये त्या व्हॅल्यू पुट आउट करून आपण LHS इक्वल टू RHS दाखवणार आहे. म्हणजे जे इक्वेशन आहे ते आपलं काय होईल प्रूव्ह होईल. आता राहिलेले एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू सो मच.